आज बातमी आहे तुमचं आमचं टेन्शन वाढवणारी, काळजी घेण्यासारखी। देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे। देशभरामध्ये 1200 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय। यापैकी महाराष्ट्रामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। महाराष्ट्रात सुद्धा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतीये। महाराष्ट्रामध्ये एकूण 597 रुग्णांची नोंद झाली असून सध्या कोरोनाचे 425 सक्रिय रुग्ण आहेत, तर आज 76 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने आता नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। दरम्यान आपण पाहतोय कोणत्या राज्यामध्ये किती कोरोना रुग्ण आहे। महाराष्ट्रात 597 सर्वाधिक, केरळमध्ये 430, दिल्लीत 104, गुजरातमध्ये 83 आणि कर्नाटकमध्ये 47 कोरोना रुग्ण बघायला मिळतात। महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे। आणि आता गेल्या 24 तासांमध्ये ठाण्यामध्ये सुद्धा 14 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे। ठाण्यामध्ये कोरोनाचे एकूण रुग्ण 86 असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये आज कोरोनाचे 2 रुग्ण दाखल झाले। 4 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे कल्याणमध्ये। दरम्यान आता घाबरू नका, मात्र काळजी घ्या असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं की सौम्य लक्षण आहेत, त्यामुळे पहिल्यांदा आपण लोकांना पॅनिक करू देऊ नका, लोकांना अतिशय निवांतपणाने त्यांचं काम करू द्या। ही सूचना सेंट्रल गव्हर्नमेंटने आम्हालाही दिली आणि माझी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आहे की पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही। फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण योग्य त्या पद्धतीनं आरोग्यपूर्ण अशा पद्धतीचं आपलं कामकाज करा। लपवायची गरज अजिबातच नाही, लपवायची गरज नाही आणि वस्तुस्थिती लोकांपर्यंत सांगण्याची मात्र गरज आहे। तर आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका सुद्धा सज्ज झालेली आहे। पालिकेच्या 3ही रुग्णालयांमध्ये राखीव बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे। सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये कोरोना संसर्गित रुग्ण आढळून येत आहेत आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये पूर्वतयारीच्या दृष्टीने आदेश देण्यात आलेले आहेत। पालिकेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 19 इतकी झालेली आहे। आणि आता बातमी आहे धडकी भरवणारी, कारण की जपानी बाबा वेंगानं जगाला धडकी भरवणारी भविष्यवाणी केली आहे। 2030 मध्ये एक घातक व्हायरस हाहाकार माजवणार अशी भविष्यवाणी रियो तात्सुकीनं केलेली आहे। रियोची ही भविष्यवाणी धडकी भरवणारी, कारण रियो तात्सुकी यांची आधीच्या काही भाकिता खरी ठरलेली आहे। 2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारीचं भविष्यही त्यांनी वर्तवलेलं होतं। तर 2030 मध्ये एक घातक व्हायरस हाहाकार माजवणार अशी भविष्यवाणी वेंगानं केलेली। व्हायरस पूर्वीच्या तुलनेमध्ये अधिक भयंकर रूप धारण करेल। नवा व्हायरस अधिक लोकांचा बळी घेईल। नवा व्हायरस जागतिक आरोग्य व्यवस्था नष्ट करेल। जपानी बाबा वेंगाचं 2020 मधील कोरोनाचं संकटाचं भविष्य खरं ठरलं होतं। आणि आता बातमी आहे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारी। एकीकडे लाडकीचे लाड पुरवले जात असताना दुसरीकडे आदिवासी लाडकीची मात्र भर रस्त्यामध्ये प्रसूती झालेली आहे। त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत। आदिवासी महिलेसोबत नक्की काय घडलं पाहूयात या स्पेशल रिपोर्ट नंतर। हे दृश्य आहे पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणार। जळगावच्या चोपडा तालुक्यातील बोरमळीची संतीबाई बारेला ही आदिवासी महिला, तिची चक्क रस्त्यावरच प्रसूती झाली आणि आरोग्य यंत्रणेची प्रतिष्ठा वेशीला टांगली गेली। एवढंच नाही तर संतीबाईला प्रसव वेदना सुरू झाल्यानंतर यंत्रणेनं दिलेल्या त्रासाचा पाढाच संतीबाईच्या पतीनं वाचलाय। करदानाला गेलो होतो मी, मग तिथून सिस्टरला सांगितलं तर ते काय सांगितलं, वजापूरला घेऊन जा असं सांगितलं। बरोबर, त्याच्यानंतर मी गेला तिथं रस्त्यात, आधी रस्त्यात डिलिव्हरी झाली। 3-6 पाठवलं तरी पण गाडी आलीच नाही, ॲम्ब्युलन्स। डॉक्टरला फोन केला तर बी कोण आहे, कोणी नंबर दिला तुम्हाला असं सांगत आहे तो डॉक्टर। मग त्याच्यानंतर 1 घंटा नंतर गाडी आली आणि ठिकाणी आणि डॉक्टर बी नाही आला, नर्स बी नाही आली। आदिवासी महिलेची रस्त्यावर प्रसूती झाल्याचं समोर आल्यानंतर संपूर्ण प्रशासनच खडबडून जागा झालंय। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पायपीट करत आरोग्य यंत्रणेसह थेट संतीबाईचं गाव गाठत चौकशीचे आदेश दिलेत। तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे।
की अजिबात असा होता कामा नये. सगळे गोष्टी, सगळे बैठका, सगळे VC, सगळे गोष्टी सोडून मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुक्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या सगळे जण आपण या ठिकाणी आहे. आणि एकमेव म्हणजे या ठिकाणी 2 उद्देश आहे. सत्य आपल्याला म्हणजे शोधून काढायचे, त्याच्यासाठी चौकशी समिती काम करते. दुसरा उद्देश आहे की या भविष्यात असा घडू नये, त्याच्यासाठी काय आपल्याला म्हणजे होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच घेऊ. एकीकडे लाडकी बहीण योजनेचा डांगोरा पिटला जातोय, मात्र राज्यातच एक आदिवासी महिलेची रस्त्यावर प्रसूती झाली. त्यामुळे ती दोडकी बहीण आहे का, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. वैजापूरमध्ये डॉक्टर राहत नाहीत, अँब्युलन्स उपलब्ध होत नाही, बाईची रस्त्यावरती डिलिव्हरी होते आणि तिच्या मुलीची नाळ ही दगडानं ठेचून बाजूला करावी लागते. माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांना, देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही एकीकडे लाडक्या बहिणींचा जयघोष करतात, मग ही आदिवासी महिला काय दोडकी बहीण होती? गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसूतीच्या किमान 100वर प्रसंग घडलेले आहेत. प्रसूतीला नेताना त्या बाळंतणीचं निधन झालेलं आहे. तालुक्याच्या ठिकाणी नेताना डोलीतून आणि धुळीतून हे न्यावं लागतंय. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही, किंवा ही परिस्थिती बदलायला पाहिजे. ती नीतिमूल्यांच्या गोष्टी करतात, ही नीतिमूल्य अशा प्रकारे आपल्या कारभारात पण दिसायला पाहिजे. खरं तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री रक्षा खडसेंचा हा जिल्हा, महाराष्ट्र सरकारमध्ये याच जिल्ह्यातील गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि संजय सावकारे हे 3 दिग्गज मंत्री. मात्र आता उत्तर महाराष्ट्राचं सत्ता केंद्र असलेल्या जळगाव जिल्ह्यातच आदिवासी लाडक्या बहिणीवर रस्त्यावर प्रसूतीची वेळ येत असेल तर कामात ढिसाळपणा करणाऱ्या यंत्रणेला कायदेशीर तडाखे द्यायला हवेत, ज्यामुळे पुन्हा कुठल्याही संतीबाईला रस्त्यावर प्रसूतीची वेळ येणार नाही. संजय महाजनसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, जळगाव. आणि आता जळगावमध्ये घडलेल्या या घटनेनंतर बीडमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे. बीडमधील सरकारी यंत्रणेची पोलखोल करणारी बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. रस्ता नसल्यानं प्रसूतीसाठी महिलेला 1 किलोमीटरभर चक्क बाजेवर नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया गावामध्ये रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. त्यामुळे महिलेला तब्बल 1 किलोमीटर बाजेवर न्यावं लागलं. त्यामुळे आता सरकारी यंत्रणेचे धिंदवडे इथे सुद्धा निघालेले आहेत. एका बाजूला जळगावमध्ये एका महिलेची प्रसूती रस्त्यावर झाली आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला बीडमधली दृश्य आपण पाहतोय. रस्ता नसल्याने प्रसूतीसाठी महिलेला साधारण किलोमीटरभर बाजेवर नेण्याची वेळ कुटुंबियांवर आलेली आहे. यामुळे प्रशासनाचे आणि आरोग्य यंत्रणेचे धिंदवडे इथं निघालेत. बीडमधली दृश्य तुम्ही पाहताय. रस्ता नसल्याने प्रसूतीसाठी या महिलेला बाजेवर न्यावं लागले. साधारण किलोमीटरभर त्यांना पायपीट करावी लागलेली आहे. दरम्यान जळगावमध्ये 2च दिवसांआधी हा प्रकार घडलेला असताना रस्त्यावर प्रसूतीची वेळ आलेली असताना दुसऱ्या बाजूला बीडमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं चित्र बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा नक्की काय करते, स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भात कोणत्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते, असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले. या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी योगेश काशीद. योगेश, बीड मधली परिस्थिती बघता आरोग्य यंत्रणेचे धिंदवडे निघालेले आहेत, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसापासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे बीड जिल्ह्यामध्ये रस्त्यांची परिस्थिती बिकट झालेली आहे. अशातच आता बीडच्या आष्टी तालुक्यातील जे टाकळी अमिया गाव आहे, टाकळी अमिया गावामध्ये रस्ता नाही आणि जो रस्ता आहे तो कच्चा आहे. त्याच्यामध्ये चिखलमय वातावरण झाल्यामुळं एका महिलेची प्रसूती झाली आणि त्याच प्रसूती दरम्यान ज्यावेळेस आरोग्य विभागाला गाडीसाठी फोन केला, मात्र ती गाडी तिथपर्यंत जाऊ शकत नव्हती आणि त्या महिलेची वाटेमध्येच प्रसूती झालेली आहे आणि धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. आणि चक्क त्या महिलेला बाजीवरती टाकून लोकांनी रस्त्यापर्यंत आणलेला आहे. आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो आष्टी तालुक्यातील टाकळी येथील आहे. ती आष्टी तालुक्यामध्ये अनेक घटना समोर आल्या. धुवाधार पाऊस चालू आहे आणि पावसामुळे संपूर्ण रस्ते नाले जे आहे ते वाहून गेलेलं आहे आणि महिलेची प्रसूती वाटात झालेली आहे. त्या प्रसूती दरम्यान महिलेला बाजेवरती टाकून लोकांनी रस्त्यापर्यंत आणलेला आहे. सविस्तर माहितीबद्दल. तर प्रसूतीसाठी महिलेला बाजेवर जवळपास किलोमीटरभर पायपीट करावी लागलेली आहे. आरोग्य यंत्रणेचे धिंदवडे पुन्हा एकदा निघाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. जळगाव नंतर बीड मधलं हे धक्कादायक चित्र.
या संदर्भात आपल्यासोबत आता सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या. सुषमाताई, आपण पाहिलं जळगावमध्ये एका महिलेची प्रसूती रस्त्यावर झाली आणि त्यानंतर अगदी लगोलग आपण बीडमधलं हे चित्र पाहतोय. बीडमध्ये प्रसूतीसाठी महिलेला बाजेवर जवळपास किलोमीटरभर न्यावं लागलेलं कारण की रस्ता नव्हता. आरोग्य यंत्रणा नक्की काय करते असा प्रश्न उपस्थित होतो. आपली प्रतिक्रिया. जळगावची बातमी मी कालच तो व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यानंतर बीडमध्ये ही घटना होणं म्हणजे आपल्या आरोग्य व्यवस्थेचे किती धिंडवडे निघाले आहेत. एकूणच एका खात्याचा कारभार उघडा पडतोय. पण विशेषतः ज्या आपल्याकडे प्रसूतीला आलेल्या माता असतात त्यांच्यासाठी माहेर योजना आहे आरोग्य खात्याची. ज्या माहेर योजनेअंतर्गत प्रसूतीच्या तारखेच्या 1 महिना आधीच तिच्यासाठीच्या आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा नजीकच्या हॉस्पिटल्सने उपलब्ध करून द्यायच्या आहेत, सरकारी हॉस्पिटलने. पण हे सगळं का होत नाही, याची का दखल घेतली जात नाही, असे अनेक प्रश्न आता उभे राहत आहेत. आणि आरोग्य व्यवस्था, आरोग्य खातं, संबंधित असणाऱ्या PHC जे काही असेल हे सगळे करतात तरी काय, हा प्रश्न निर्माण होतो. अशा पद्धतीने एका महिलेची दुर्दशा होणे हे महाराष्ट्राला अजिबात अपेक्षित नाही. मला वाटतं की म्हणजे खोकला गेला आणि पडसं आलं अशी सगळी परिस्थिती की आम्ही तानाजी सावंतांच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह लावत होतो आणि आता तानाजी सावंतांपेक्षा सुद्धा वर्स्ट कारभार आम्हाला आबिटकरांच्या काळात दिसत आहे. महिला सगळीकडूनच सगळ्याच बाजूने त्यांचा कोंडमारा हा कधी थांबेल. आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतोय अनेक योजना आहेत मात्र त्या योजना कागदावरच राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीने परिस्थिती ओढावत असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे. आणि यानंतर बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. RCBनं IPL 2025च्या फायनलमध्ये धडक मारलेली आहे. क्वालिफायर सामन्यामध्ये पंजाब किंग्सचा धुव्वा उडवला असून पंजाब किंग्स अवघ्या 101 धावांमध्ये ऑल आउट झाली आहे. बँगलोर रॉयल्सची पंजाबवर 8 विकेट्सनं मात. या संदर्भात अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी राजीव कासले. राजीव सर, RCB फायनलमध्ये पोहोचलेली आहे, यावेळेस तरी जिंकेल का? तेजल, आज IPLच्या क्वालिफायरचा पहिला सामना झाला. अपेक्षेप्रमाणे ही पंजाबने गट साखळी सामन्यात चांगली कामगिरी करत क्वालिफायर गाठली होती. त्यामुळे हा सामना जबरदस्त चुरशीचा होईल असं वाटत होतं, पण अक्षरशः एकाकी झाला. बँगलोरनं अवघ्या 14 ओव्हरमध्ये पंजाब किंग्सला अवघ्या 101 धावामध्ये ऑल आउट केला. श्रेयस अय्यर असो, प्रियांश आर्या असो किंवा प्रभसिर इरफान असो, एकही प्लेअर आज RCBच्या गोलंदाजांसमोर चालला नाही आणि RCBने आता थेट फायनलमध्ये धडक दिली आहे. पंजाबचा पराभव झाला असला तरी अजून एक संधी आहे त्यांना एलिमिनेटर राऊंडमध्ये खेळायचं. त्याच्यातच जिंकले ते पुन्हा फायनल गाठू शकतात. तेजल जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतोय RCBनं IPLच्या फायनलमध्ये धडक मारलेली आहे आणि आता फायनल RCB जिंकणार का याकडे RCBच्या फॅन्सचं लक्ष आहे. आणि यानंतर बातमी आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भातली. वैष्णवी तर गेली, मात्र आता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, माझी मुलगी गेली असं सांगत वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते. कालच हगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता. त्याचमुळे आता वैष्णवीच्या वडिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन हगवणेंचे आरोप फेटाळले आणि चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका अशी विनंती केलेली आहे. कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते. ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती. तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते. त्या मोबाईलमधली जी काय चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत. माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट शिंतोडे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील, मुली असतील नक्की, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढं सांगायचं या तुमच्या प्रसार माध्यमातून. दरम्यान आता वैष्णवी संदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. वैष्णवीला मृत्यूआधी 8 दिवस मारहाण करण्यात आली होती. शशांक हगवणेने लोखंडी पार आणि पाईपने वैष्णवीला मारहाण केलेली. वैष्णवीला मारहाण केलेला पाईप पोलिसांनी आता जप्त केलाय. तिने रिपोर्टच आहेत तसे 5-6 दिवस तिला मारहाण करण्यात आली. त्यावेळेला एकदा आली होती 10 तारखेला, त्यावेळेला ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये, मला छळ होतोय, पण तरी दुसऱ्या दिवशी त्याचा
काही याच्यावर 7 वाजता तुला फोन आला आणि तिला जावं लागलं. आलेले आहेत तेही आपण पाहूया. तर काळ्या रंगाचा लोखंडी पार, पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप, पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर गाडी, पळून जाण्यासाठी वापरलेली वाहनं, लग्नामध्ये हुंडा म्हणून दिलेले चांदीचे दागिने आणि साडी, आरोपींकडचा पिस्तूल, मोबाईल आणि पासपोर्ट. चार कानशिलात मारणाऱ्यांचा मीच सत्कार करेल असं म्हणत रोहिणी खडसे यांनी हगवणेंच्या वकिलावर संताप व्यक्त केला. त्याचं नेमकं कारण काय आहे, रोहिणी खडसेंनी ही ऑफर का दिली, पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. ऐकलं, हा आहे कायद्याची पदवी घेतलेला हगवणे कुटुंबाचा वकील विपुल दुशी. यानं चक्क कोर्टातच अकलेचे तारे तोडले. नवऱ्यानं बायकोच्या 4 कानशिलात मारल्या तर ती हिंसा नाही असा युक्तिवाद केलाय आणि त्याला संदर्भ दिलाय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा. मात्र वकिलाच्या याच वक्तव्यामुळे संतापलेल्या रोहिणी खडसेंनी जो वकिलाच्या कानशिलात मारीन त्याचा मी सत्कार करेन अशी ऑफरच दिली. तर दमान यांनीही हगवणेच्या वकिलाची सनदच रद्द करा अशी मागणी केली आहे. ती काय अशी 307 किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये. अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही. हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे. एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं, त्याचं पर्यवसन मारहाणीमध्ये झालं, ती हॅरेसमेंट होत नाही. डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारणं आहेत. शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणालं तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं. आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का, हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट. मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे. अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे. हुंड्यासाठी झालेल्या छळातून वैष्णवीचा मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासू लता हगवणे आणि दीर सुशील हगवणे तुरुंगात आहेत. मात्र आता वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींची बाजू मांडताना हगवणेच्या वकिलानं हद्दच पार केली. मात्र पुणे बार असोसिएशननंही संवेदनशीलपणे भूमिका घेण्याऐवजी अकलेचे तारे तोडणाऱ्या वकिलाचीच बाजू घेतली. त्यामुळे रोहिणी खडसेंनाही एक पाऊल मागे घ्यावं लागलंय. म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना की आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का, आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे. महिलांच्या छळासंदर्भात वकिलानं अत्यंत संतापजनक वक्तव्य केलं. मात्र न्यायालयानं वकिलाचा युक्तिवाद फेटाळून लावत आरोपींना तुरुंगात धाडलं. त्यामुळे कोर्टातच हिंसेचं समर्थन करणाऱ्या वकिलांचे कोर्टानंच कान टोचायला हवेत, ज्यामुळे कुठलाही वकील हिंसेचं समर्थन करणार नाही. अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे. आता बावधन पोलिसांनी हगवणेंच्या 5 गाड्या जप्त करून पोलीस स्टेशनला आणून लावलेल्या आहेत. आरोपी असलेल्या हगवणे आणि त्यांच्या मुलानं 3 गाड्यांमधून प्रवास केला होता. या गाड्यांपैकी राजेंद्र हगवणे फरार असताना एक गाडी राजेंद्र हगवणे यांचा मुलगा सुशील हगवणे याच्या नावावर आहे, तर बाकी 2 गाड्या वेगवेगळ्या नावाने आहेत. या 5 गाड्यांमध्ये एंडेव्होर, बेलेनो, थार, फॉर्च्युनर आणि ऍक्टिवा या गाड्या आहेत. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये आरोपी असलेले हगवणे कुटुंबियांच्या अडचणींमध्ये आता आणखीन वाढ झालेली आहे. शशांक आणि लता हगवणे यांच्या विरोधामध्ये म्हाळुंग MIDC पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शशांक आणि लता हगवणे यांनी मिळून प्रशांत येळवंडे नावाच्या व्यक्तीचं जेसीबी मशीनच्या सहाय्याने खरेदी व्यवहारामध्ये जवळपास 11,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. वैष्णवी हगवणे प्रकरणी आता शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या तिघांनाही न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे या तिघांच्याही जामिनाचा मार्ग मात्र मोकळा झालाय. त्या तिघांनी आता जामिनासाठी अर्जही केलाय. आता वैष्णवी हगवणेच्या मैत्रिणीची सुद्धा पोलीस चौकशी होणार आहे. वैष्णवी आणि मैत्रिणीमध्ये संवाद झाला होता. सासरकडनं मारहाण झाल्याचं यावेळेस वैष्णवीने मैत्रिणीला सांगितलेलं. नातेवाईकांकडे तक्रार केली होती, त्यानंतर बोलवणार असल्याचं तिने सांगितलं होतं. दरम्यान आता वैष्णवीच्या मैत्रिणीची सुद्धा चौकशी होणार आहे. तर आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन एक प्रतिक्रिया समोर येते. वैष्णवी हगवणेला न्याय मिळालाच पाहिजे. वैष्णवीच्या आईवडिलांसोबत असल्याची प्रतिक्रिया यावेळेस गौतमी पाटीलनं दिलेली आहे. वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी गौतमी पाटीलची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. दरम्यान वैष्णवीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती एका बैलासमोर नाच करते. तो व्हिडिओ सुद्धा खरा असल्याचं गौतमी पाटीलने म्हटलेलं आहे आणि हा बैल हगवणे कुटुंबाचाच असल्याचं समजतंय. आपण जर बघितलं तर आता जी परिस्थिती सुरू आहे, लोक हुंडाबळीसाठी मुलींची छळवणूक करतात, मारहाण करतात, अनेक मुलींचे जीवही यातमध्ये गेलेले आहेत. कसं सगळ्या गोष्टीकडे बघती वैष्णवी हगवणे प्रकरणावर? जे झालं ते खरंच खूप दुर्दैवी होतं. मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. फक्त मी एकच सांगेल की जो कोणी दोषी आहे, आरोपी आहे, जो कोणी असेल त्याला कडक शिक्षा व्हावी. बस मी एवढंच सांगते. कारण एवढं सगळं झाल्यावर त्या माणसाला म्हणजे सोडणं हे मला चुकीचं वाटतं की त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण हे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. म्हणजे हुंडा घेणे, हुंडा देणे हे चुकीचं आहे. हुंडा घेणे पण आणि हुंडा देणे पण चुकीचं आहे. पोरगी आपलं सर्वस्व सोडून म्हणजे नवऱ्याच्या घरी जाते आणि त्यात आपण हुंडाही द्यायचा हे मला योग्य नाही वाटत. आणि आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन एक नाव समोर येत आहे, ते म्हणजे जालिंदर सुपेकर यांचं. दरम्यान आता जालिंदर सुपेकरांना गृह विभागानं मोठा दणका दिलाय. नाशिक, संभाजीनगर आणि नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढून घेतलेला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये सुपेकर यांचं नाव चर्चेत असून सुपेकर सध्या पुणे कारागृहाच्या महानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. वैष्णवीचं बाळ ज्याच्याकडे होतं तो फरार आरोपी निलेश चव्हाणच्या अडचणींमध्ये वाढ झाली, कारण पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या विरोधात आता लुकआउट नोटीस जारी केली आहे. वैष्णवीच्या बाळाचा छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैष्णवीच्या बाळाला जीवे मारण्याचा त्यानं धमकी दिली होती. यासोबतच जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे. निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेच्या पतीचा जवळचा मित्र आहे आणि वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्यानं वैष्णवीच्या बाळाला लपवूनही ठेवलं होतं. जे ॲक्ट हे कलम सुद्धा याच्यामध्ये वाढ करून आणि कन्फाइनमेंट 342 जो पूर्वीचा IPC आहे, म्हणजे मुलाला दाबून ठेवला, त्याबद्दल तो गुन्हा दाखल झाला आहे. याच्यातून रितसर कोर्ट टाकून पण आपण सर्व परमिशन्स वगैरे घेतलेल्या आहेत की निलेश चव्हाणला या ठिकाणी ताब्यात ठेवला आहे. तो फेक कॉल होता कंट्रोलला दिलेला, त्याच्यावरून ते गायकवाड नावाचे, संतोष गायकवाड नावाचे व्यक्ती आहे, त्याच्यावर 227 प्रमाणे एक BNS प्रमाणे NC दाखल केलेले आहे आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे. कुणाला ते विनाकारण खोटे कॉल करणे किंवा वारंवार कॉल करणे, फेक कॉल करणे यासाठी जर कुणी त्याचा वापर करत असेल तर त्याच्या विरोधात नक्कीच पोलीस कारवाई करतील. राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आता वादात सापडलेली आहे. याचं कारण म्हणजे लाडकीचे लाड पुरवता चक्क आदिवासींनाच वेठीस धरण्यात आलंय. ते कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. लाडकीचा निधी राजकीय वादावादी. लाडकीसाठी आदिवासी वेठीला. नीती आयोगाच्या नियमांना केराची टोपली. महायुती सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा भार तिजोरीवर आल्याचं सत्ताधाऱ्यांनी मान्य केलंय. त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी थेट आदिवासी विभागाच्या निधीवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. तब्बल 335 कोटींचा निधीच लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आल्याचं समोर आलं. त्यामुळे राजकीय धुमशान रंगलाय.
त्यांनी आदिवासी विभागाचे पैसे वळवले, त्यांनी समाज कल्याण विभागाचे स्वतः संजय शिरसाट बोलले त्या संदर्भामध्ये पैसे वळवलेले आहेत. याचा अर्थ तुम्ही 2100 रुपये देऊ शकणार नाही आहेत, तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आदिवासी विभाग असो किंवा मग समाज कल्याण विभाग असो, याच्यामध्ये आदिवासी विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, नंतर मग SC ST OBC विद्यार्थी असतील, यांच्या सगळ्या स्कॉलरशिप आता ठप्प पडणार आहेत. त्यांना त्यांचे पैसे मिळत नाही आहेत. संजय गांधी निराधारचे पैसे लोकांना मिळत नाहीत. इतर सर्व योजना तुम्ही करू शकत नाही आहे आणि लाडक्या बहिणीने 2100 रुपये देऊ शकत नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही डबघायला या लोकांनी आणलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मागच्या वर्षी 24-25 या आर्थिक वर्षामध्ये आदिवासी विभागाला 3240 कोटी रुपये वाढवून दिलेले आहे. त्यामुळे लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे. त्यामुळे हा जो अपप्रचार आहे कृपया करून थांबवा अशी विनंती. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सरकारनं पहिल्याच अर्थसंकल्पात 46,000 कोटींची आवश्यकता असताना 36,000 कोटींचीच तरतूद केली होती. त्यामुळे आधीच तिजोरीवर ताण आल्यानं सरकारनं आधी सामाजिक न्याय विभाग आणि त्यानंतर आदिवासी विभागाचा निधी वळवलाय. मात्र आतापर्यंत कोणत्या विभागातून किती निधी लाडक्या बहिणींसाठी वळवण्यात आलाय पाहूया. लाडकीसाठी सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी, लाडकीसाठी आदिवासी विभागातून 2 टप्प्यात 1007 कोटी. खरं तर नीती आयोगानं सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी इतर कोणत्याही खात्यात वळवण्यासंदर्भात कठोर नियम बनवले. मात्र या नियमांना पायदळी तुडवत सरकारनं 2 वेळा आदिवासी विभागाच्या निधीला कात्री लावली. आता लाडक्या आदिवासी महिलांसाठीच हा निधी वळवत असल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलेलं आहे. मात्र लाडकीला तुपाशी ठेवताना आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागातील गरजू उपाशी राहणार नाहीत ना, याची काळजी मायबाप सरकारनं घ्यायला हवी. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आदिवासी विकासाचा कुठलाही पैसा वळवला नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. लाडकींसाठी आदिवासींचा तिसऱ्यांदा निधी वळवल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यावर अजित पवारांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. आदिवासींसाठी बजेटमध्ये योग्य तरतूद असल्याचं फडणवीस यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल. जवळजवळ 2.25 पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे. त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही. ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं. अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो.